नमस्कार मित्रांनो. तर आज बघा आपल्याला ऑर्डर भेटली आहे नावाशोवावरनं टिंबुर्णीला जायचं आहे. कंटेनर भराय आलो यार्डात. EFC यार्ड आहे. केळ भरायला जायचं आहेत. ऑर्डर नवीन आले तर इथं कंटेनर भरायचं आहे. मशीनची वाट बघतोय तोवर मशीन आली. कंटेनर उचलला बघा. 4.5 टनाचा कंटेनर आहे. ही मशीन बघा वाट बघते. आपण दमादमान पुढे घ्यायचं. ते लॉक आहे ना व्यवस्थित बसलं पाहिजे. तर कंटेनर व्यवस्थित बसला तर हलत नाही. मग ते लॉकमध्ये कंटेनर बसला. कंटेनर गाडीवर बसला की वॉशिंग करायला आलो, कारण की एक्सपोर्ट माल होतो बाहेर. कंटेनर वॉश केल्याशिवाय माल कंटेनरमध्ये भरत नाहीत. तर मामा वॉश करत होतं मस्तपैकी बघा. वॉश झाली की लगेच यार्डातनं बाहेर आलो की इथं नंबर प्लेट बसवायची होती. नंबर प्लेट नवीन आली होती, नवीन गाडी आहे त्याच्यामुळं. परत लागलो बघा पुन्हा एक्सप्रेसला घाटाच्या खाली. पुण्यातनं नो एंट्री असती त्याच्यामुळं आपण आहे ना पुण्यात घाटवर चढून गेलो की तिथं हॉटेलला थांबलो. रात्री तिथनं 2ला निघायचं नियोजन आपलं ठरलं होतं. मग निवांत बघा निघालो. घाटवर चढून जाऊन झोपलो. पाटाचं निघालो तिथनं 2 वाजता. तर पुन्हा पास करून आलो 4 वाजेपर्यंत. इथला काही ब्लॉक काढला नाही. मग बघा सकाळ उजाडली. आलो बिग वनला आल्यानंतर इंदापूर पास करून टिंबुर्णीला आपल्याला केळं भरायची होती. म्हणलं लवकर जावं. पार्टीवाल्याचा फोन आला होता लवकर ये म्हणून. त्याला म्हणलं थांब बाबा पहिल्यांदा पोटपूजा करू दे. मग इथं थांबलो. कोल्ड स्टोरेजच्या अलीकडं 5 किलोमीटर भजी पाव घेतलं, कारण त्याकडे दुसरं काय नाश्ताच नव्हता. बघतोय तर आता रेनं लोकेशन पाठवलेलं. मेन रोडपासून आतमध्ये 3 किलोमीटर कोल्ड स्टोरेज आहे. केळाची बाग बघा. आणि एवढं टेन्शन आलं होतं की समोरनं जर गाडी आली तर आपलं काय खरं नाही. गाडी खाली उतरवायची तर ताराबिरा आहे त्या. एवढं रिक्स होतं. वाटतं तेवढं सोपं नाही आहे गाडी चालवणं. तारबीर तकळली तर करंट लागायचा. परत पोचलो कोल्ड स्टोरेजला. लावली गाडी भरायला. आता इथनं निघायचं मुंबई नावाशिवा पोर्टला जायचं. बाय बाय भेटू.